Hello everyone, welcome back to Electrical Aura. Today we are going to learn an interesting topic AC and DC current. आपण करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स समजून घेतलं, पण हा करंट 2 टाइप्सचा असतो. फर्स्ट म्हणजे AC आणि सेकंड DC. चला तर मग फर्स्ट पाहूयात AC करंट म्हणजे काय. AC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट. AC करंट कधी एका डायरेक्शननी फ्लो होतो तर कधी ऑपोजिट डायरेक्शननी फ्लो होतो आणि त्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत राहते. लेट्स वी सी AC करंट एक्झाम्पल. मेनली आपल्या घरात जो करंट फ्लो होतो तो AC करंट म्हणजेच अल्टरनेटिंग करंटच असतो. एक्झाम्पल फॅन, TV. नेक्स्ट वी सी वाय AC यूज. आपण AC का वापरतो? बिकॉज इट इज इफिशियंट फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन अँड लार्ज पॉवर सप्लाय. म्हणजेच अल्टरनेटिंग करंट लॉंग डिस्टन्सला इलेक्ट्रिसिटी शेअरिंगसाठी यूज करतात. ट्रान्सफॉर्मरमुळे ACचं व्होल्टेज इझिली हाय आणि लो करता येतं. व्होल्टेज हाय झाल्यावर एनर्जी लॉस कमी होतो, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी लॉंग डिस्टन्सवर आणि कमी बजेटमध्ये पोहोचते. चला तर मग सेकंड पाहूयात DC करंट म्हणजे काय. DC करंट म्हणजे डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट इज अ वन डायरेक्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजेच असा एक इलेक्ट्रिसिटी फ्लो जो नेहमी एका डायरेक्शननी फ्लो होतो आणि त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. करंट ऑलवेज पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच जातो. करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असते. डायरेक्ट करंट कधीच अल्टरनेटिंग करंट सारखं ऑपोजिट होत नाही. नेक्स्ट वी सी DC करंट एक्झाम्पल. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला स्टेबल करंट लागतो, म्हणजेच DC स्ट्रेट एकाच डायरेक्शननी जाणारा आणि कॉन्स्टंट असा इलेक्ट्रिसिटी फ्लो. एक्झाम्पल बॅटरी अँड मोबाईल हे DCवरच चालतात. चला तर मग नेक्स्ट पाहूयात व्हाय DC इज यूज. आपण DC का वापरतो? बिकॉज DC इज यूज स्टेबल, रिलायबल अँड सुटेबल फॉर इलेक्ट्रॉनिक. म्हणजेच जिथे व्होल्टेज कॉन्स्टंट आणि स्टेबल लागतो तेथे DC यूज करतात. डायरेक्ट करंटमध्ये व्होल्टेज आणि करंट चेंज होत नाहीत कारण ते कॉन्स्टंट असतात. मेनली काही डिव्हाइसेसला नीटली वर्क करण्यासाठी स्टेडी सप्लाय लागतो. जर डायरेक्ट करंट अल्टरनेटिंग करंट सारखा चेंज होत राहिला तर डिव्हाइसेस नीट वर्क करत नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर अल्टरनेटिंग करंट नेहमी ऑपोजिट डायरेक्शननी फ्लो होतो आणि व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत राहते. आणि डायरेक्ट करंटमध्ये करंट नेहमी एकाच डायरेक्शननी फ्लो होत असतं. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि अशाच इझी लर्निंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.